नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण दही, इनो व लिंबू न वापरता जाळीदार व मऊ लुसलुशीत खमण ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर तयार करावं लागणार आहे. त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये 1.5 चमचा साखर घालून घेऊया. दही किंवा इनो न वापरता इथे आपण लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड वापरणार आहोत. हे सायट्रिक ॲसिड तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. यामध्ये अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालून घेऊया. पाव चमचा हिंग, तसेच यामध्ये चवीपुरते मीठही घालून घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून तेल घालून घेऊया. ज्या कपाने आपण 1 कप बेसनपीठ घेणार आहोत त्याच कपाच्या आकाराने इथे अर्धा कप पाणी घालून घेऊया. पहिल्यांदा एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर गरज लागेल तर त्यामध्ये आपण पाणी वापरणार आहोत. या पाण्यामध्ये आपण साखर घातलेली आहे. ती साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. ढोकळ्यासाठी जे आपण बेसनपीठ वापरणार आहोत ते बेसनपीठ नेहमी चाळूनच घ्यायचे आहे. त्यासाठी इथे अशी एखादी चाळण लागणार आहे. आता बेसनपीठ या कपामध्ये काढून घेऊया. बेसनपीठ चांगले दाबून दाबून या कपामध्ये भरायचे आहे. या कपामध्ये जवळपास पाव किलो बेसनपीठ बसते. आता या भांड्यावरती चाळण ठेवून बेसनपीठ चांगलं चाळून घेऊया. ढोकळ्यासाठी तुम्ही इथे विकतचं किंवा घरी दळलेलं बेसनपीठही वापरू शकता, परंतु हे बेसनपीठ एकदम बारीक असलं पाहिजे. ते अजिबातही जाडसर असू नये. सर्व बेसनपीठ चाळून झाल्यानंतर एका विकच्या साहाय्याने हे मिश्रण एकाच डिरेक्शनने चांगले फेटून घेऊया. ढोकळ्याचे बॅटर हाताने किंवा चमच्याने फेटण्यापेक्षा अशा प्रकारच्या विक्सने फेटल्यामुळे यामध्ये अजिबातही गाठी होत नाहीत. तयार झालेले हे बॅटर 5 ते 6 मिनिटांसाठी एकाच डिरेक्शनने चांगलं हलवत राहायचं आहे. हे बॅटर चांगलं फेटल्यामुळे ढोकळा एकदम जाळीदार असा तयार होतो. हे बॅटर अजूनही घट्टसर असे वाटत आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. यामध्ये आपण पहिल्यांदा अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे व आता अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे जवळपास पाऊण कप पाणी घालून घेतलेलं आहे. 5 ते 6 मिनिटांसाठी हे बॅटर चांगलं फेटून घेतलेलं आहे. हे तयार झालेलं बॅटर 15 मिनिटांसाठी भिजत ठेवून देऊया. बॅटर भिजत आहे तोवर काही तयारी करून घेऊया. ढोकळा शिजवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेऊया. यामध्ये एखादं स्टँड किंवा अशा प्रकारची एखादी थाळी टाकून घ्यायची आहे. या थाळीपेक्षा एखादं उंच असं स्टँड ढोकळा शिजवण्यासाठी वापरलं तर ढोकळा शिजत असताना त्या टीनमध्ये अजिबातही पाणी जाणार नाही. ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहोत त्या डब्याला थोडंसं तेल लावून घेऊया. हा ढोकळा मी केकच्या डब्यामध्ये शिजवणार आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा डबा नसेल तर एखादा कुकरचा डबा वापरला तरीही चालू शकते. या डब्याला एका ब्रशच्या सहाय्याने सर्व बाजूने आतून तेल लावून घेऊया. ढोकळा शिजवताना आपण पातेल्यावरती एखादी झाकण ठेवतो तेव्हा त्या ताटाला जी वाफ आलेली असते ती वाफेचे पाणी होऊन ते पाणी ढोकळ्यामध्ये जमते व ढोकळा थोडासा ओलसर असा तयार होतो. असे होऊ नये म्हणून या झाकणाला एखादा रुमाल असा रबरने बांधून घ्यायचा आहे व हे झाकण पातेल्यावरती ठेवून द्यायचं आहे. पीठ भिजवत ठेवलेल्याला 15 मिनिटं झालेली आहेत व पातेल्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे तेही चांगलं उकळत आहे. आता यामध्ये पाऊण चमचा खायचा सोडा घालून घेऊया. सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घालून हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊया. खूप वेळ हे बॅटर मिक्स करून घ्यायचं नाही, परंतु चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे. मगाशी जे आपण डब्याला तेल लावून ठेवलेलं होतं त्या डब्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊया. हा डबा थोडासा असा आपटून घ्यायचा आहे. या पातेल्यामध्ये थाळी ठेवलेली आहे. या थाळीवरती हा डबा ठेवून देऊया व मध्यम आचेवरती ढोकळा 25 मिनिटांसाठी शिजू देऊया. ढोकळा शिजत असताना पातेल्यामध्ये पाणी आहे की आटलं आहे याकडेही लक्ष द्यायचं आहे. 25 मिनिटांनंतर ढोकळा कसा शिजला आहे ते चेक करूया. तर इथे एक सुरी घालून घेऊया. तर इथे ही सुरी एकदम क्लीन अशी निघालेली आहे, म्हणजे आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे. या ढोकळ्याला थोडेसे क्रॅक्स गेलेले आहेत. पातेल्यामधील पाणी आटल्यामुळे अशा प्रकारचे क्रॅक्स गेलेले आहेत. पातेल्यामध्ये पाणी ओतण्यासाठी मध्येच पातेल्यावरील झाकण काढल्यामुळे अशा प्रकारचे क्रॅक्स गेलेले आहेत. जरी गेले तरी ढोकळ्याच्या चवीमध्ये किंवा जाळीमध्ये अजिबातही फरक पडत नाही. ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. ढोकळा कट करत असताना तुम्हाला अंदाज आलेला असेल की ढोकळा किती जाळीदार असा बनलेला आहे ते. ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी चटणी करणार आहोत. त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या ढोकळ्यामधील 2 ते 3 छोटे तुकडे घालून घेऊया. कडेकडेचे जे छोटे तुकडे असतात ते या चटणीसाठी वापरून घ्यायचे आहेत. यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या,
1 हिरवी मिरची, 10 ते 15 पुदिन्याचे पाणी, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा साखर, अर्धा चमचा जिरे घालून हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घेऊया. एकदा हे मिश्रण कोरडेच वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा वाटून घेऊया. तर अशा प्रकारे इथे ढोकळ्यासाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी चांगली तडतडल्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरचीचे तुकडे असे उभे कट करून घेतलेले आहे ते घालून घेऊया. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा हिंग घालून घेऊया. हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया. यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊया. पाण्याला एक उकळी आल्यानंतर साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर पाणी थोडंसं कोमट करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर या ढोकळ्यावरती ओतून घेऊया. या ढोकळ्यामध्ये मी हळद वापरलेली नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी हळद तुम्ही वापरू शकता. हे पाणी ढोकळ्यावरती ओतल्यानंतर जवळपास 10 मिनिटांसाठी तरी ढोकळा भिजू द्यायचा आहे. म्हणजे ढोकळा खाताना तो अजिबातही कोरडा लागत नाही, तो ओलसर असा लागतो व खायलाही छान लागतो. यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.